दिवे काय मस्त दिसताय ना, एस्थेटिक. आपण देवासाठी दिवे तर लावतो, पण देवाच्या नदीचंच नुकसान करतो आहे याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? आपल्या गोदावरीमध्ये शेकडो दिवे रोज पेपर किंवा प्लास्टिकच्या प्लेटमध्ये तेलाच्या वातीमध्ये बुडवून निर्माल्यासोबत नदीमध्ये वाहिले जातात. पण त्याचा किती त्रास होतो याची आयडिया तरी आहे का तुम्हाला? हे सगळं पाण्यात गेल्यावर तेलाचा एक लेअर पाण्याच्या वरती तयार होतो आणि त्यामुळे माशांना श्वास घ्यायलाही त्रास होतो. तसेच निर्माल्य किंवा फुलं नदीत कुजून किंवा सडून गेल्यानंतर पाण्यातल्या ऑक्सिजनची मात्राही कमी होत जाते आणि पेपर आणि प्लास्टिकच्या प्लेट जर तळाशी साचून राहिल्या तर त्यामधल्या केमिकलची कोटिंग ही शेवटी पाण्यातच मिसळते. म्हणजे काय तर आपण आपल्या फायद्यासाठी पूर्ण पाण्याची इकोसिस्टीम खराब करतो आहे आणि मासेही त्यामुळे मरतात आणि तेच पाणी पुढे आपल्याला प्यायला आपल्या घरी येतं. हे वेस्ट वॉटर सुद्धा नदीत अशा पद्धतीने सोडलं जातं की लोकही त्यावर काहीच बोलत नाहीये. आपण श्रद्धेने दिवा तर लावतो, पण देवाच्या श्रद्धेच्या नावाखाली आपण नदीचं हळूहळू नुकसान करत चाललोय याबद्दल तर कोणी बोलतच नाहीये. तर दिवा लावण्यासाठी प्रत्येक मंदिरात एक वेगळी जागा दिलेली असते. तसंच निर्माल्य, नारळ, फुलं आणि इतर ओला कचरा टाकण्यासाठी पण मंदिरामध्ये एक कुंडी ठेवलेली असते. तर कृपा करून ते सगळं तुम्ही तिथे टाकू शकता. तुम्ही सगळ्यांनी टाकलेला कचरा गव्हर्नमेंटने साफ करायला हवा, पण त्याऐवजी हे भाऊ साफ करता आहे याची तुम्हा सगळ्या नागरिकांना लाज वाटली पाहिजे.